नमस्कार मंडळी, मी पूनम नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे माझं छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये। तर तुम्ही बघू शकता, तुम्ही ओळखलं पण असेल आम्ही कुठे गेलो आणि काय केलं ते। तर तुम्ही बघू शकता आम्ही कात्रजच्या प्राणी संग्रहालयामध्ये गेलो होतो। तर तिथं आम्हाला मस्त असं गेल्या कारंज बघायला मिळाला। तोही छान प्रकारे पाणी मस्त असं बाहेर उडत होतं। थोडंसं फोटोशूट केलं आणि श्रीशालासुद्धा पाण्याचा आनंद थोडासा दिला। त्यानंतर आम्ही प्राणी संग्रहालय आतमध्ये फिरण्यासाठी निघालो। तर आतमध्ये भरपूर असे प्राणी, पहिल्यांदा तर साप बघितले। तर त्या दिवशी भरपूर असं ऊन पण होतं आणि भरपूर चालायला पण लागलं, त्यामुळे कंटाळा पण भरपूर आला। पण थोडेफार प्राणी बघितले। त्यानंतर आम्ही इथं चांदणी कासव बघितलं, ते पण छान प्रकारे वेगळा प्रकार काहीतरी बघायला मिळाला, तर तेही बघितलं, मस्त वाटत होतं। आणि इथं आम्ही त्यानंतर सापाचाच प्रकार एक दुसरा होता, तो देखील बघितला। हे देखील आम्ही सर्व श्रीशाला दाखवण्याचा देखील प्रयत्न केला। तिनेसुद्धा बघितलं, पण तिला एवढं अशी काही समज नाही आहे की हा साप आहे, हे अजगर आहे, हे एवढं असं तिला कळत नाही आहे। पण तरीसुद्धा आम्ही तिला ते दाखवण्याचा प्रयत्न केला। तर तिनेसुद्धा ते मस्तपैकी बघितलं। तिला आम्हाला असं वाटत होतं बघून नंतर तिला भीती वाटते की काय, पण त्यानंतर नाही भीती वाटली तिला। तर तिनेसुद्धा मनसोक्त आनंद घेतला। तो अशी मस्त अशी खेळली आणि मस्त असे कासव बघितले, मस्त असे 2 अस्वल बघितले। त्यानंतर आम्हाला इथं काळवीट बघायला मिळालं। इथले प्रकार मी काही तर नवीनच बघितले होते आणि काही मोजकेच प्राणी मला माहीत होते, पण त्यापैकी भरपूर दुसरे पण प्रकार मला बघायला मिळाले। तर इथं आम्ही बघितले लांडगा। इथं लांडगासुद्धा बघितला। तो मी प्रत्यक्ष शेतात एकदा बघितला होता, पण तरीसुद्धा आत्ता प्रत्यक्ष असा जवळून बघितला। तर आणि एकदम शेवटच्या टोकाला होता तो म्हणजे सिंह। तो आम्ही गेल्यानंतर मोठमोठ्याने डरकाळी फोडत होता। आम्ही जाण्याचा टायमिंग आणि त्याचा उठायचा टायमिंग एकच झाला, तर तो सुद्धा आम्हाला बघायला मिळाला। त्यानंतर आम्ही इथं बघितला शेवटला असला व्हाईट वाघ, तो देखील बघितला। त्यानंतर पिवळा वाघ, असे दोन्ही प्रकारचे वाघ आम्हाला इथं बघायला मिळाले। आणि वाघ आम्ही बराच वेळ बघितला आणि पिवळा वाघ मी पहिल्यांदाच बघितला आहे। तर छान वाटलं फिरून, थोडंसं थकल्यासारखं सुद्धा वाटलं। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा।